बदलापुरात घटनेवरून संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर टोफ डागली। फडणवीसांच्या तोंडात एसआयटी हा शब्द शोभत नाही, आरोपी अटकेत आहे मग एसआयटी कशासाठी असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। बदलापुरात लोक उद्रेकाने रस्त्यावर उतरले आहेत, त्या जनतेला तुम्ही गुन्हेगार कसं ठरवता असं सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। तर बदलापुरातील घटनेवरून राजकारण करणाऱ्यांवर मुख्यमंत्री शिंदे यांनी संताप व्यक्त केलाय। फास्ट ट्रॅकवर घ्यायच्या सूचना दिल्या। एक स्पेशल पीपी त्याच्यामध्ये आम्ही लावतोय, एसआयटी नेमलेली आहे। त्याचबरोबर लोकांनी म्हटलं की पोलिसांनी दिरंगाई केली तर पोलिसांना देखील त्याच्यावर कारवाई केली। तिथले स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकारी यांना देखील निलंबित केलेलं आहे। त्यामुळे संपूर्णपणे त्या परिवाराच्या मागे सरकार आहे, शासन आहे। पूर्णपणे त्या परिवाराला जे जे काही सहकार्य करायचे ते सहकार्य करेल। संस्था चालकांची देखील चौकशी करण्याच्या मी सूचना दिल्या। देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली अशी घोषणा केली, काय गरज आहे? आरोपी पकडलेला आहे ना, पोलिसांनी तपास केला आहे ना। एसआयटी हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही। ठाकरे सरकारनं अनेक गुन्ह्यामध्ये ज्या एसआयटी स्थापन केल्या होत्या त्या गृहमंत्री झाल्याबरोबर पहिल्या 24 तासामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या एसआयटी रद्द केल्या। याचा अर्थ तुम्ही एसआयटी मानायला तयार नाही कोणती। हे सरकार लैंगिक शोषणाच्या प्रकरणात, बलात्काराच्या प्रकरणात काही करणार नाही आणि शेवटी गुन्हेगारांना वाचवलं जाईल। या उद्रेकातून जर लोक रस्त्यावर उतरले असतील तर तुम्ही त्या लोकांना गुन्हेगार ठरवता, त्या लोकांवर खटले दाखल करता। काय करताय तुम्ही महाराष्ट्राचे अब्रू काढताय। मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते। याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर 8-9 तास रेल्वे रोखणं म्हणजे खरं म्हणजे देशाचं नुकसान आहे, रेल्वेच्या संपत्तीचं नुकसान आहे। आणि म्हणूनच हे अशा प्रकारचं एका छोट्या बच्चूचं राजकारण करायला खूप जागा आहे, त्याच्यामध्ये खूप इश्यूज आहेत, तिथे राजकारण केलं पाहिजे। या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलंय त्यांना लाज वाटली पाहिजे, शर्म वाटली पाहिजे। तर आता बदलापूर प्रकरणी अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। नराधमांना कडक शासन झालं पाहिजे, पुन्हा असं करायचं धाडस नाही झालं पाहिजे, केंद्राकडे कायद्याची शिफारस करणार असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलला पाहिजे असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। मी यावेळेस ठरवलेलं आहे की आपल्याला जे काही वाटतं त्याबद्दल बोलायचं, त्या संदर्भामध्ये बाकीचं कुणाला जे काही बोलायचं असेल तर बोलतील। असल्या या नराधमांना अतिशय इतकं कडक शासन दिलं पाहिजे की पुन्हा त्यांना अशा गोष्टी करण्याचं धाडसच होता का म्हणून एवढं कडक शासन दिलं पाहिजे की पुन्हा असलं काही करण्याच्या स्थितीत ते राहिलेच नाही पाहिजे। म्हणजे कसलं शासन दिलं पाहिजे बघा। तर बदलापुरात शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटताना दिसतायत, निषेध व्यक्त केला जातोय। या घटनेवरून ठाकरे गटानं संताप व्यक्त केलाय। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईतल्या भारतमाता इथं आंदोलन करण्यात आलं, तर दुसरीकडे पुण्यातील गुडलक चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात आलंय। खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। बदलापूर घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे। तर बदलापुरातील घटनेवरून विरोधकांकडून राजकारण सुरू असल्याचा आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केलाय। अत्याचारासारख्या घटनेप्रकरणी लगेच कारवाई केली जाते, आरोपीलाही अटक करण्यात आली, त्यामुळे गृहमंत्र्यांचं कौतुक करा असं नितेश राणेंनी म्हटलंय। महाविकास आघाडीचे जे आमचे विरोधक आहेत ते एवढे नीच असतील, एवढ्या खालच्या दर्जाचे असतील ह्याची कोणाला अपेक्षाही नाही। म्हणजे राजकारण, घाणेरडं राजकारण
त्याशिवाय हे लोकांना काहीच जमत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे काल उद्धव ठाकरेंनी केलेले वक्तव्य, संजय राजाराम राऊतची केलेले वक्तव्य आणि अन्य सुळेताई असतील त्या लोकांनी केलेले वक्तव्य. ज्या लेकरांच्यासाठी आम्ही त्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न विचारतो आणि तुम्ही पालक म्हणून प्रश्न विचारणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करता. हे गुन्हे दाखल करणं, तुम्हाला हे सगळे गुन्हे रद्द करावे लागतील. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे सुषमा अंधारेवर करा. काय गुन्हे दाखल करायचे ते करा. मी पोलीस स्टेशनच्या समोर बसून आहे, मी निशस्त्र आहे, मी निहत्ती आहे, मी तुम्हाला इझिली अवेलेबल आहे. तुम्ही मला काय माझ्यावर कारवाई करायची ती करा. मारा, तोडा, गोळ्या घाला, नाहीतरी तुम्ही ठोकून काढायचे आदेश दिलेत गृहमंत्री साहेब. त्यामुळे तुम्हाला ठोकून काढायचे का बघा, तुम्ही तेही करून बघा. आम्ही इथे थांबलेलो आहोत.